आता न्यूज टॉप 9 मध्ये पुढे पाहूयात पवार विरुद्ध पवार। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, निकालानंतर आमदारांची बैठक होईल आणि मग मुख्यमंत्री ठरवू। आम्ही 175 पेक्षा अधिक जागा जिंकणार, अजित पवारांचं उत्तर। शरद पवार यांच्यानंतर मीच वाली। गेल्या वेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा। लोकसभेला गंमत केली, आता गंमत केल्यास तुमचीच जम्मत होईल, अजित पवार यांचं बारामतीमध्ये वक्तव्य। आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल। साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही। त्याच्यानंतर कोण बांधणार आहे याचा विचार करा। मी वाली म्हणून चालत नाही, ते लोकांनी ठरवावं लागतं। साहेबांनंतर मीच वाली, या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचा टोला। उद्या कुणी म्हणत असेल मीच देशाचा माझी काही तक्रार नाही, लोकांनी म्हणलं पाहिजे ना, मी म्हणून करू। भावनिक होऊ नका, नातवाचा इतका पुळका का आला? निवडणुकीनंतर काकींना विचारणार, अजित पवारांची टीका। विरोधकांनी 500 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणलं, दादांचा आरोप। म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळलं। मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे काय एवढा पुळका आला होता त्या नातवाचा तुम्हाला, त्यावेळेस मी विचारेन, परंतु आता विचारण्याची वेळ नाही। भाजप प्रणित जातीयवादी शक्तींना नष्ट करण्याची वेळ। पक्ष आणि नातीगोती तोडणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे, वृत्तपत्राला जाहिरात देत शरद पवारांची महायुतीवर सडकून टीका। बारामतीमध्ये पवार साहेबांचे फोटो लावलेत, बारामतीमध्ये युगेंद्र उभा, त्याचा फोटो लावा। अजित पवारांचं युगेंद्र पवार यांना आव्हान। बघा साहेबांचा फोटो लावलाय, साहेब उभे आहेत का? नाही। उभा कोण आहे? युगेंद्र। त्याचा लाव ना म्हणा, तुझ्या नावावर फक्त माग ना। आमचा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही, कुणाच्या नंतर मी असं भाष्य करणं माझ्या संस्कारामध्ये नाही, अजितदादांच्या वाली वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांचा निशाणा। एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सीएमच्या रेसमध्ये नाही, हे गेले 2 महिने आम्ही सातत्याने बोलतोय, आमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे। राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक अदानींच्या घरी नाही तर दिल्लीमध्ये एका तटस्थ ठिकाणी झाली। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा खुलासा। घड्याळ चिन्हाखाली न्यायप्रविष्ट लिहिलं नसेल तर फोटो पाठवा, कोर्टाकडून नोटीस पाठवेन। अहिल्यानगरमधील सभेत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा। त्यांचा पक्ष हा त्यांचा पक्ष नाही, त्यांच्या चिन्हाच्या खाली लिहिलंय का न्यायप्रविष्ट? नसेल तर मला फोटो पाठवा, मी कोर्टातून नोटीस पाठवते। कारण कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं चिन्ह तुमचं नाही,